हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधली पहिलीच ओवी। या पहिल्याच ओवीचा थोडक्यात अर्थ आपण बघूया। ही पहिली ओवी इतकी सारभूत आहे ना, जसं समुद्रामध्ये चुकलेल्या जहाजांच्या करता दीपस्तंभ असतो, त्याला आपण लाईट हाऊस म्हणतो, तो सतत तेवलेला असतो। पूर्वी त्याच्यामध्ये दिवा ठेवत होते, आता 24 तास वीज असते आणि ठराविक वेगानं तो फिरत असतो। तो कशा करता की समुद्रामध्ये कुठलंही जहाज जर भरकटला असेल तर त्याला किनारा कुठं आहे ते दिसावं। मग या बाजूला गेलं की किनारा आहे। पूर्वीपासून आलेली सोय आहे, आता टेक्नॉलॉजी बदलली, GPS आलं वगैरे वगैरे, त्याच्यामुळे कदाचित दीपस्तंभ नसतील, पण आहेत अजून मायत्री बघण्यामध्ये आहेत। तसं ही पहिली ओवी म्हणजे ज्ञानेश्वरीचा दीपस्तंभ आहे। संपूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना साधकाला जर मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की मी ज्ञानेश्वरी का वाचतोय, तर त्यानं पहिल्या ओवीचं चिंतन करावं। इतकी सारभूत ओवी ही पहिली ओवी आहे। ती कशी आपण थोडक्यात आज बघूया। कोणत्याही मंगल कार्याला सुरुवात करण्यापूर्वी मंगलाचरण करण्याची प्रथा आहे। आपल्या घरी कोणतेही कार्य निघालं तर सगळ्यात पहिल्यांदा काय असतं, गणपती पूजन। त्याच्यामागे 3 हेतू आहेत। एक हेतू जो आहे तो म्हणजे आम्ही जे आरंभलेलं कार्य आहे ते निर्विघ्नपणे सिद्धीला जावं। हा सगळ्यांचा हेतू असतो ना। घरात काही कार्य आहे, 8-15 दिवसावरती लग्न आलंय, जावळ आलंय, मुंज आले, की जे काय वास्तुशांत आली आहे, तर पहिल्यांदा गणेशाची पूजा की बाबा असं असं महत्त्वाचं कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये तू कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नकोस, किंवा आलं तर त्याचं तू हरण कर। हा पहिला हेतू। दुसरा हेतू जो आहे तो नमनाचा। आता नमन म्हटलं की एक कोणतरी श्रेष्ठ असतो आणि एक कोणतरी कनिष्ठ असतो, बरोबर ना। कनिष्ठ श्रेष्ठाला नमस्कार करतो, नमन करतो, आणि त्या पद्धतीनं इथं माऊली ज्ञानोबाराय यांनी आपल्याला माहिती आहे की ही ज्ञानेश्वरी सांगितली कोणासमोर, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या समोर। आणि श्री गुरु निवृत्तीनाथ हे देहदारी असले तरी निखळ स्वरूपानं निवृत्तीने दिधले माझे हाती, हरिपाठामध्ये आलेलं आहे बघा। निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती। तिथं निर्गुण हा जो शब्द आहे तो निवृत्तीनाथांचं लक्षण म्हणून वापरलेला आहे। माझे श्री गुरु निवृत्तीनाथ कसे आहेत, निर्गुण आहेत। त्यांच्या ठिकाणी कोणत्याही गुणाचा प्रवेश संभवत नाही। म्हणजे काय, तर जसं सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा कधी प्रवेश होईल का? शक्य आहे? नाही ना। सूर्याच्या ठिकाणी कधीही अज्ञानाचा प्रवेश होणं शक्य नाही। तसं निखळ बोध स्वरूप असलेले माझे श्री गुरु जे आहेत निवृत्तीनाथ, त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अज्ञानाचा प्रवेश होणंच शक्य नाही। असे श्री गुरु निवृत्तीनाथ त्यांच्या समोर बसलेले आहेत। आणि वाच्यार्थानं त्यांच्या देहाकडे उद्देशून जरी ही ओवी म्हटली असली तरी लक्षार्थानं व्यापक स्वरूप जे ब्रह्म आहे त्याचा उच्चार इथं केलेला आहे। आता व्यापक स्वरूपाचं ब्रह्म जे आहे तिथं कोणत्याही प्रकारचा गुण नाही। आता मी अगदी तुम्हाला विस्तारून आणि जितकं मला सोपं करून सांगता येईल ना तेवढं सांगतो।
शब्दाची प्रवृत्ती ही कधी होते, म्हणजे थोडक्यात शब्द कुणाचं वर्णन करू शकतात. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत, तसं शब्दाला सुद्धा मर्यादा आहे. शब्द कुणाचं वर्णन करू शकतात हो? जिथं दोन आहेत त्याला आम्ही जाती म्हणतो. जाती म्हणजे क्लास, बरं का. जाती म्हणजे आपल्या जनमानसात जे रूढ झाले ती जात नव्हे. आता गाय ही जात आहे आणि म्हैस ही एक जात आहे ना. तुम्हाला माहिती आहे, गाय वेगळी आणि म्हैस वेगळी. गायीची जात कुळी वेगळी आणि म्हशीची जात कुळी वेगळी. दोन आहेत म्हणून एकीला आपण गाय आणि एकीला म्हैस म्हणू शकतो ना. ब्रह्माच्या ठिकाणी दोन काही नाहीच आहे. एकासारखं पण दुसरं नाहीये आणि एकामध्ये पण दोन नाहीये. आता गायीमध्ये भिन्नत्व आहे. देशी गाय आहे, गीर गाय आहे, अजून कुठल्या आहेत, बऱ्याच प्रकारच्या गायी आहेत. म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा प्रकार आहे, म्हणून त्याचं काहीतरी गुण आहे ना सांगण्याजोगा. आपलं देशी खिलार जनावर कसं मस्त असतं, गीर गाय थोडी बसकी असते, शिंग जाड असतात. काहीतरी विशेष जर असला तरच तिथं शब्दाची प्रवृत्ती होते, म्हणजे शब्द त्याचं वर्णन करू शकतात, अन्यथा शब्द त्याचं वर्णन करू शकत नाही. जाती असेल तर तिथं गुण असतो आणि दोन असेल तर क्रिया संभवते. दोन माणसं आहेत, गप्पा मारत बसलेली आहेत, काहीतरी वर्णन करता येईल ना. बाबा त्यांच्या गप्पांचा विषय आजचं संध्याकाळचं दत्त मंदिरातलं प्रवचन होता. किती वाजता जायचं, कुठं जायचं, कसं जायचं. एकटाच जर मनुष्य असेल तर त्याचं काय वर्णन करणार तुम्ही? एक मनुष्य आहे, गावच्या तिठ्यावरती स्वस्थ बसलाय, काहीही क्रिया घडून येत नाही, कारण दोन नाही आहेत. आणि तुम्हाला जर सांगितलं त्याचं वर्णन करा, तुम्ही म्हणणार काय वर्णन करणार? स्वस्थ बसलाय. दोन नाहीत त्यामुळे क्रिया पण नाही, आणि दोन नाहीत त्याच्यामुळे संबंध पण नाही. काहीतरी सांगता येतं ना, हा याचा मित्र आहे, हा याचा मेहुणा आहे, हा याचा पाहुणा आहे, हा याचा मुलगा आहे, हा याचा दीर आहे. संबंधच काही नाही. एक असल्यामुळं जाती नाही, गुण नाही, क्रिया नाही, संबंध नाही, मग शब्दाची प्रवृत्ती होईल कशी? असं असताना सुद्धा आपल्या संतांची किमया अशी आहे की ज्या ब्रह्मरूपामध्ये जाती, गुण, क्रिया, संबंध काहीही जरी नसले तरी त्याला शब्दात पकडून आपल्या समोर आणलेलं आहे. आणि ते म्हणजे श्रीगुरु. श्रीगुरूंचं वर्णन करता येतं ना. श्रीगुरूंचं वर्णन हेच परब्रह्माचं वर्णन आहे. ते आपल्याला करता येतं. आता त्याचा मी जास्ती विस्तार करत नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की तिसरं जे मंगल केलं जातं, मी तुम्हाला दोन मंगल सांगितली. एक सर्वसामान्य मनुष्य मंगल करतो, ते म्हणजे काय की माझ्या हाती जे काही कार्य घेतलेलं आहे, कुणाला कारखाना उभारायचा आहे, कुणाला दुकान घालायचं, काही ते पूर्णत्वाला जावं, हा सामान्य माणसाचा मंगल करण्यामागचा उद्देश. त्याच्यापेक्षा थोडाशा वरचा उपासक तो श्रीगुरूंना नमन करेल, देवाला नमन करेल, बाबा तू श्रेष्ठ आहेस, मी कनिष्ठ आहे. हा दुसरा मंगल करण्याचा प्रकार. आणि तिसरा मंगल करण्याचा प्रकार जो आहे ना, तो तीव्र मुमुक्षु किंवा ज्याला आपण जिज्ञासू म्हणतो, तो तिसऱ्या पद्धतीचं मंगल करतो आणि त्याला वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणतात. आणि इथं ओम नमोजी अध्यामधल्या ओमनं वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे. नमनाचे 3 प्रकार कळले का? नक्की 3 प्रकारे. सामान्य मनुष्य कशाकरता करतो? कार्यसिद्धीला जावं म्हणून. उपासक कशाकरता करतो? बाबा तेव्हा तू श्रेष्ठ आहेस, मी कनिष्ठ आहे, माझ्या सुखदुःखांचं निवारण कर, दुःखाचं निवारण कर, सुखाचं नको करू, सुख टिकवून ठेव. आणि उत्तम प्रतीचा जो अधिकारी आहे त्याला लौकिकातल्या कार्याशी काही तो म्हणतो जमेल तसं सिद्धीला जाईल. माझ्या दैवात असेल, माझ्या प्रारब्धात असेल होईल, नसेल नाही होईल. बरं, दुसरं देवाकडे त्याचा आशीर्वाद मागण्याजोगं सुद्धा काही प्रयोजन नसतं. कारण मुमुक्षू हा देव वेगळा आणि मी वेगळा असं मानत नाही. उपासकामध्ये देव वेगळा मी वेगळा असं आहे, काहीतरी कामना करून उपासना करायची वगैरे.
मुमुक्षु मनुष्याला एकच ओढ लागलेली असते, ते म्हणजे मला देव कळावा, देव कसा आहे तो मला कळावा. आणि त्याच्यामुळं त्याचं जे मंगलाचरण असतं किंवा त्याचा जो नमस्कार असतो किंवा त्याचं जे अभिवादन असतं त्याला साहित्यशास्त्रामध्ये आपण वस्तू निर्देश रूप मंगल असं म्हणतो. मग अशी जी वस्तू आहे ती वस्तू कशी आहे ह्याचं थोडक्यात मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. मग तुमच्या लक्षामध्ये येईल की अशा वस्तूला नाईलाजानं ओम हा शब्द योजावा लागला. नाईलाजानं कसं ती तुम्हाला सांगतो. तुम्ही जनक राजाची गोष्ट ऐकली. जनक राजा एकदा राजसभेमध्ये बसला होता. भरल्या पोटानं बसला होता बरं का. नाश्ता वगैरे झाला असेल, राजदरबार चालू होता आणि डुलकी लागली. कदाचित नाश्ता जास्त झाला असेल. डुलकी लागल्यानंतर त्याला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्याला असं दिसलं की शेजारच्या राजानं माझ्या राज्यावरती आक्रमण केलंय, त्यात तो पूर्ण पराभूत झालाय. त्याला शेजारच्या राजानं हाकलून दिलंय त्याच्याच राज्यामधनं. बघा, राजा आहे, राज सिंहासनावर बसलेला आहे आणि हे सगळं स्वप्नात चालू आहे. आणि हाकलून दिल्यानंतर वणवण हिंडत 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 परराज्यामध्ये गेला. चालून चालून पाय थकले होते, सूर्य डोक्यावर आला होता, पोटाला भूक लागली होती. इथं गादीवर पूर्ण नाश्ता करून बसलाय. तिथं स्वप्नामध्ये कडकडून भूक लागली आहे. आता कडकडून भूक लागली आहे, करायचं काय? तर अन्नछत्र चालू होतं, प्रसाद वाटप चालू होता. तिथं गेला, तिथनंही त्याला बाहेर काढलं. अरे भांडं तरी आण स्वतःचं म्हणून, काय हातावर भिक्षा घेणार आहेस काय? द्यायचं चालू आहे. मग एका कुंभाराला त्याची दया आली वगैरे, त्याला एक खापर दिलं. तो फुकट काय कोण कोणाला देत नाही ना. तो म्हणला, तुला मी खापर देतो, या खापरात काय अन्न मिळेल ते घेऊन जा म्हणून. मग परत अन्नछत्रामध्ये आला. लाईनमध्ये जात जात पुढे आला. तो पण वेळ संपत आली होती, पातेल्यातलं अन्नही संपत आलं होतं. तो वाटणारा माणूस ह्याच्या अंगावर खेकसला. काय म्हणाला, लवकर येता येत नाही का? आता राहिले तेवढं घे आणि जा म्हणाला. 2 घास राहिलेत. खरवडून खरवडून काहीतरी काढलं, खापरात दिलं. आता तो म्हणाला, इतक्या महत् प्रत्सायानं 2 घास मिळालेत, कुठेतरी झाडाखाली बसून खाऊया म्हणून झाडाकडे निघाला. एवढ्यात वरच्या घारीला ते अन्न दिसलं आणि ते मिळवण्याकरता त्या घारीनं त्याच्या खापरावरती झडप मारली. अन्न सगळं सांडलं धुळीत. आणि हा डोक्याला हात लावून हाय 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 म्हणाला, काय माझ्यावरती दशा आली. आणि इकडं राजसिंहासनावर तसंच झालं की हाय काय माझ्यावर दशा आली. डोळे उघडले. सभोवती मंत्रिमंडळ, सगळे सैनिक उभं. त्यांना कळे ना राजेसाहेबांना झालं काय. चांगले खाऊन पिऊन आले होते. दरबार बरखास्त झाला. पण जनकाच्या डोक्यातून काही जाईना की यातलं खरं काय. मी तर खाऊन पिऊन मस्त, म्हणजे पोटात अन्न भरपूर असताना सिंहासनावर बसलो, मला भूक लागली कशी. आणि तिथं स्वप्नामध्ये तर इथं मी राजा, तिथं भिकारी, इथं पोटभर खाल्लंय, तिथं अन्न नाही. मग ते खरं का हे खरं? आपण स्वप्नाचा कधीही विचार करत नाही. स्वप्नाचा विचार फक्त काय करतात, एखाद्याला लॉटरीचं पान बिन दिसलं ना की कुणाला तरी जाऊन विचारावं, लॉटरी काढू काय? स्वप्नात काल लॉटरीचं पान आलं होतं बघा. पण खरे तत्ववेत्ते जे आहेत ना, खरे जिज्ञासू आहेत, ते सगळ्या अवस्थांचा विचार करतात. मग जनक राजाला स्वस्थ बसवेना की यातलं खरं काय आहे. आणि तो येईल जाईल त्याला विचारायला लागला, ये सच या वो सच, हे खरं आहे का ते खरं आहे. आता प्रधान, सैनिक, मंत्रिमंडळ ते काय उत्तर देणार होत? त्यांना ते म्हणणं काय वेळ लागले याला, रे स्वप्नाला खरं म्हणायला लागलाय, हे खरं का ते खरं. बरं, ह्याला नेमकं राजानं सगळ्यांना सांगितलं नव्हतं ना स्वप्न कशाबद्दल पडलं हे. म्हटलं आता एक काम करूया, आपले राजगुरू जे आहेत, अष्टावक्र मुनी हे त्याचे राजगुरू,
त्यांना बोलवून यांच्यावर काहीतरी उपाय करायला सांगूया. मग अष्टावक्रांना बोलवलं. अष्टावक्रांना साधारण प्रकार कळला की राजाला काय हवंय आणि त्याच्यावरती काय गुजरला येते. तो राजाला बस म्हणाला आणि राजानं काय सांगितलं त्याला की ना ये सच ना वो सच. ते स्वप्नही खरं नाही आणि तू आत्ता जे बघतोस तेही खरं नाही. लक्षात घ्या नीट. ना स्वप्न खरं आहे ना जागृती खरी आहे. तूही सच. आता हे कसं शक्य आहे? आता साधं बघा, स्वप्नामधल्या वस्तू जागृतीमध्ये येतात का? जनक राजाच्या अंगावरचे फाटके कपडे, ते खापर, ते अन्नछत्र, ते दरबारात येत नाही, बरोबर आहे? बरं, तो स्वप्नामध्ये भिकारी येऊन हिंडत होता त्यावेळेला राज दरबार तिकडं नव्हता. जे एक वस्तू एका काळामध्ये आहे आणि दुसऱ्या काळामध्ये नाही, याला आपण खरं म्हणतो का? नाही ना. जागृत अवस्थेमधल्या व्यक्ती, वस्तू, पदार्थ हे स्वप्नामध्ये नाहीत आणि स्वप्नामधले पदार्थ, स्वप्नामधली परिस्थिती जागृतीमध्ये नाही. पण या दोन्हीमध्ये जनक आहे का नाही? इथं सुद्धा जनकच आहे जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये सुद्धा जनकच आहे. मग तो खरा म्हणायचा का? बघा, नीट उत्तर द्या. पदार्थ वस्तू एकमेकीकडे नाहीत. जागृतीतले पदार्थ, जागृतीतले वस्तू स्वप्नात नाहीत. स्वप्नामधल्या जागृत पदार्थ, वस्तू, व्यक्ती जागृतीत नाहीत. पण लसावी काढला तर दोन्हीकडे राजा कॉमन आहे की नाही? मग त्याला खरं म्हणायचं का? नीट विचार करून सांगा. म्हणायचं दोन्हीकडे टिकून आहे की नाही? गाढ झोपेत आहे, गाढ झोपेत जनक आहे. तुम्हाला माहित असते गाढ झोपेत एखादा मनुष्य जर झोपेत मी आहे म्हणायला लागला तरी त्याला झोप लागली म्हणता येईल का? मग या दोन अवस्थांच्या मध्ये जो भासमान रीतीनं खरा वाटतो तो झोपेमध्ये कुठे जातो? झोपेमध्ये काहीच नाही. बरोबर पटतंय ना? जागृतीमधला स्वप्नात नाही, स्वप्नातला जागृतीमध्ये नाही आणि या दोन्हींचा लसावी गाढ झोपेत नाही. मग आहे काय? आणि अष्टावक्र तर काय म्हणाले? ना ये सच ना वो सच, तू ही सच. या सगळ्याचा विस्तारानं जर विचार करायचा असेल, यातला खरा कोण, तर एक आपलं उपनिषद आहे, मांडुक्य नावाचं एक उपनिषद आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या अवस्थांचा विचार केलेला आहे की तूही सच जो म्हणणारा आहे. आता स्वप्नामधला जो मी आहे तो फक्त मी न जाणला ना. माझं स्वप्न दुसऱ्या कोणाला दाखवता येतं का? तुमच्याकडे आहे सोय? आहे? व्हॉट्सॲपला आपण सगळं शेअर करतो, स्वप्न शेअर करता येईल? नाही. जागृतीमधले पदार्थ सगळ्यांना शेअर करता येतात. हे माझं घर, जे मी बघतो तेच तुम्ही बघता, सगळ्यांना कॉमन. तर त्याला इदम म्हणतात. इदम मधले जे पदार्थ आहेत ते सगळ्यांना कॉमन. हे दत्त मंदिर, हा हॉल, बसलेला प्रवचनकार, ग्रंथ, सगळ्यांना कॉमन. तर त्याला बहिर्प्रज्ञता म्हणतात. बाहेरचं सगळं जग आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान. प्रत्येकाचं आंतरजग एक वेगळं असतं. माझी सुखदुःख, माझे गुणदोष, माझ्या मनातले विचार हे दुसऱ्या कोणाला दाखवता येतात का? पण त्याचाही बघणारा मी आहे. त्याला अंतःप्रज्ञता म्हणतात. बहिप्रज्ञ, अंतःप्रज्ञ. प्रज्ञ म्हणजे जाणणारा, बाहेरचं जाणणारा, आतला जाणणारा आणि काहीच न जाणणारा. गाढ झोपेमध्ये हे दोन्ही हे नाहीत ना. बाहेरचं जाणणारा पण गेला, आतलं जाणणारा पण गेला. एखादा जर असं म्हणायला लागला मी गाढ झोपेमध्ये विचार करत होतो, याला काय अर्थ आहे का?
गाढ झोपेमध्ये कधी कोणी चिंतन केलंय का? नाही ना. म्हणून मांडुक्य उपनिषद काय म्हणतं, ना बहिप्रज्ञ ना अंतप्रज्ञ ना प्रज्ञानम घन. आपली झोप जी आहे ना, गाढ झोप, ही अत्यंत घन अज्ञान म्हणजे गाढ अज्ञान रूपी आहे. जे मी जो आहे तो बहिप्रज्ञ, बाहेरच्या पदार्थांना बघणारा जो मी आहे तो मी नाही. आतल्या माझ्या भावना विचार यांना विचार करणारा तो नाही. गाढ झोपेमध्ये काहीच शिल्लक नसतं, तोही मी नाही. न अंतप्रज्ञ न बहिर्प्रज्ञ न प्रज्ञानम घन न अप्रज्ञ. पण या सगळ्यांचं ज्ञान मला जागृतीमध्ये आल्यानंतर मिळतं. मी जास्ती विस्तार करत नाही याचा. न अप्रज्ञ न प्राज्ञ, 12 विशेषण वापरलेली आहेत. आणि सगळ्यात शेवटी काय सांगितलेलं आहे, शांतम. मग कसा आहे तो? असा नाही तसा नाही, असा नाही तसा नाही, मग कसा? शांतम शिवम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेय. इथं मांडुक्य उपनिषदाचा शेवट आहे. या सगळ्यांना जाणणारा जो आहे, कशा कशाला जाणणारा? जागृतीतल्या सगळ्या पदार्थ, सगळ्या वस्तू आणि देहाला जाणणारा, स्वप्नावस्थेमधल्या सर्व प्रकारच्या मनोराज्यांना जाणणारा, मी गाढ झोपलो होतो हे सुद्धा जाणणारा, असं सर्व गोष्टींना जाणणारा जो आहे तो आत्मा. आणि तो कसा आहे? तो शांत आहे, शिव आहे. शिव याचा अर्थ मंगलकारक. तो सगळ्यांचं मंगल करणार आहे. चतुर्थम मन्यते. हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात 10 मिनिटात सांगण्याचा उद्देश सांगतो तुम्हाला. या सगळ्याचा तुम्हाला जर साकल्यानं विचार करायचा असेल तर ओंकाराचं महात्म्य जाणून घ्या. माऊलींनी ओम या शब्दानं ज्ञानेश्वरीची जी सुरुवात केलेली आहे ती कशा करता? तुम्हाला अजून इतर धर्माचे दाखले देतो. कधी गुरुद्वारामध्ये गेला आहात? आपल्याकडं जसं काय हरिपाठ आहे ना, तसं त्यांचं एक 36 चरणांचं सकाळी म्हणतात, त्याला अमृत वेळेला म्हणायचे मंत्र म्हणतात. हरिपाठासारखंच आहे. आणि त्याची सुरुवात किंवा गुरु ग्रंथ साहेब, आपल्याला कसा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ प्रिय आहे, तसं शीख धर्मियांना त्यांचा गुरु ग्रंथ साहेब नावाचा ग्रंथ प्रिय आहे. त्या गुरु ग्रंथ साहेबची सुरुवात आणि ज्ञानेश्वरीची सुरुवात सारखी आहे. सुरुवात कशाने आहे? एक ओंकार. गुरु ग्रंथ साहेब कधी मिळाला उघडून बघा, पहिला शब्द आहे एक ओंकार. सतनाम, कर्तापूरक, निर्भव, निर्वैर, अकालमूरत, अजुनी, सैभंग. आता तिथला सैभंग शब्द आणि आपला स्वसंवेद्य सेम आहे. वेळ मिळाला तर मी सांगेन तुम्हाला, थोडक्यात आवरायचं आहे मला. जे शीख धर्मियांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब, त्याची सुरुवात कशाने आहे? ओंकाराने आहे. आमचा पवित्र ग्रंथ ज्ञानेश्वरी सुरुवात कशाने आहे? ओंकाराने आहे. उपनिषदांमधलं तुम्हाला सांगतो, मुख्य जी उपनिषदं मानली गेलेली आहेत त्यातलं सर्वात संक्षिप्त आणि सर्वात पहिलं उपनिषद म्हणतात ईशावास्य उपनिषद. त्याचा जो शांती मंत्र आहे त्याची सुरुवात ओम नाही. अर्थात उपनिषदांमधले सगळे मंत्र हे ओंकारानंच सुरुवात होतात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु. सगळे मंत्र ओम न सुरुवात होते. जैन धर्मीय इथं कोण आहेत का? जैन धर्मियांची प्रार्थना असते ओम नमो अरिहंताणम. सुरुवात कशाने झाली? ओम नमो सौगसाहुणम. बघा तुम्ही, जैन धर्मियांचा ओम आहे. बुद्धिस्टांचा त्यांचं ध्यानावरती बुद्धाचा भर आहे.
ओम मणिपद्मे हम असा त्यांचा मंत्र आहे. सुरुवात कशा नाही, ओम नाही. अजून तुम्हाला सांगतो, ख्रिश्चन धर्मामध्ये आमेन हा शब्द आहे. ओमचा तिकडं आमेन हा अपभ्रंश झाला. हे सगळं सांगतोय का तुम्हाला, तर ओम या शब्दामध्ये सगळा परमार्थ आणून बसलेला आहे. आपला सगळा परमार्थ ओम या शब्दामध्ये. मुक्तिकोपनिषद नावाचे एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये मारुती रायरांनी रामाला प्रश्न विचारला. काय विचारणार, की मोक्ष मिळवायचा असेल तर मी काय करू. कोण विचारते, मारुती राय. कोणाला विचारतायत, रामाला. आणि रामाचं त्याच्यावरती उत्तर काय आहे, मांडुक्य एक उपनिषद तुला मोक्ष घडवून देईल म्हणून. तुला बाकी काहीही वाचायची गरज नाही. एक मांडुक्य उपनिषद, 12 मंत्र आहेत फक्त. ते 12 मंत्र तू जर नीट समजावून घेतलेस तर मोक्ष ठरलेला आहे. बाकी काहीही वाचायची गरज नाही. हे तुम्हाला मी इतकं का सांगतोय, त्या मांडुक्य उपनिषदाचा गाभा जो आहे, किंवा मांडुक्य उपनिषद कशाबद्दल माहिती देतं, ओंकाराबद्दल माहिती देतं. ओम हा शब्द कसा तयार झाला आणि ओंकाराचा अभ्यास केल्यानं तुम्हाला मोक्षाची प्राप्ती कशी होते हे सांगण्याचं प्रयोजन म्हणजे मांडुक्य उपनिषद आहे. पतंजल योगसूत्र सांगतो, तस्य वाचक प्रणव आणि तद जप तद अर्थ भावनम. इथं योगाचे क्लास करणारे किती जण आहेत, सकाळी उठून 6ला वगैरे जातात बघा, नाही का कोण. त्यांचं मोठ्यांदा ओंकारानं ओरडणं चालू असतं बघा. असं बेंबीच्या देठापासून ओम करतात, पण त्याच्या पुढे ते जात नाहीत. शारीरिक फायद्याच्या पुढे जात नाहीत ते. पतंजलीनं काय सांगितले, की मी मगाशी जे बोललो की ब्रह्म जे आहे ते मुळात निर्गुण आहे. ब्रह्म म्हणजे काय असतं थोडक्यात तुम्हाला सांगतो. ब्रह्म म्हणजे ज्ञान. आता मला तुम्ही पूर्ण विचार करून सांगा, ज्ञानामध्ये एक बोध करून देण्याच्या शक्तीशिवाय दुसरा कोणता गुण आहे. ज्ञान काळं आहे, ज्ञान गोर आहे, ज्ञान मोठं आहे आकारानं. तुम्हाला दाखवता येईल असं चौकोनी ज्ञान आहे, गोल ज्ञान आहे. त्याच्यात भेद काही पाडता येईल. जसं पाण्यात काठी मारली तरी भेद करता येत नाही, तसं ज्ञानामध्ये भेद करता येत नाही. ज्ञान चकचकीत आहे, काळं आहे, पिवळं आहे. मला ज्ञानाचा एक गुण तुम्ही सांगा, बस प्रवचनच संपलंय आपलं. ज्ञानाचा एकच गुण म्हणजे बोध करून देणे. तुम्हाला सांगतो, व्यवहारातलं उदाहरण घ्या. तुम्ही तुमचं व्यवहारातलं मला उदाहरण सांगा. मृगजळ सगळ्यांनी बघितलंय, रस्त्यावरचं मृगजळ बघितलंय, बघितलंय ना. मे महिन्यात गरम रस्ता झालेला असतो. बरं, त्या मृगजळापासनं अज्ञानी मनुष्य म्हणेल तिथं पाणी आहे, ज्ञानी मनुष्य तिथं म्हणेल का पाणी आहे म्हणून? नाही. म्हणजे तिथं पाणी नाही याचा बोध त्याला आहे ना. बोध म्हणजे निश्चयात्मक ज्ञान समजा तुम्ही, बरोबर. मग आता जर त्याला विचारलं, हे तुझं जे ज्ञान जे आहे ते ज्ञान आम्हाला कसं आहे ते सांग, काय सांगता येईल त्याच्याबद्दल? ज्ञान हे ज्ञानच असतं. ज्ञानामध्ये कोणताही गुण नाही, पण त्याची शक्ती काय आहे? बोध करून देणं ही त्याची शक्ती आहे. आणि म्हणून ब्रह्म 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 म्हणजे कोणतीही वस्तू नाहीये. ब्रह्माची प्राप्ती होणं म्हणजे काहीतरी वस्तू मिळणार नाहीये. ज्ञान हेच ब्रह्म. लक्षात येते ना. आणि हे जे अगुण ज्ञान आहे ते आता कोणत्याही प्रकारे वर्णन करता येत नाहीये, पण तरी सुद्धा ओम या शब्दानं ते संपूर्ण ज्ञान आपल्या मिठीमध्ये घेतलेलं आहे. इतकं ओंकाराचं महात्म्य आहे.
कसं ते सांगतो तुम्हाला. मी आत्ता जो इतका मांडुक्य उपनिषदाचा गौरव करतोय, मांडुक्य मांडुक्य मांडुक्य, एक उपनिषद पुरेसा आहे. आपल्या सगळ्यांना सगळं अध्यात्म बाजूला ठेवा, ब्रह्म बाजूला ठेवा, माया बाजूला ठेवा, चिदाभास बाजूला ठेवा, जीव बाजूला, सगळं बाजूला ठेवा. तुमच्या जवळचं जे भांडवल आहे त्याच भांडवलात सगळा परमार्थ आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना डोळे उघडल्यानंतर जागृती आहे. सगळ्यांना इथं कुणाला डोळे उघडल्यानंतर जागृतीचा अनुभव नाही? सगळ्यांना आहे, बरोबर आहे. स्वप्न सगळ्यांना पडतं. कोण आहे इथं ज्याला स्वप्न पडलेलं नाही किंवा स्वप्न म्हणजे काय माहीत नाही? आम्हाला तर दिवसा पण पडतं. स्वप्नाचा अनुभव आहे. दमून भागून आल्यानंतर अत्यंत गाढ झोपेचा अनुभव आहे. जे 75% सगळा तुमच्याकडे